सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते एक गुड दिवस या अगोदरचे 65 एपिसोड आपल्या शब्द साधे यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 66. प्रिया बिचारी. एकूण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जेव्हा ते डोळ्यातील पाणी प्रियांशला दिसलं त्याने आपले बोलणे थांबवले. तो अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघत उभा राहिला. प्रिया रडत आहे, काही बोलत नाही, तिचा संतापही व्यक्त करत नाही आहे. हे बघून प्रियांशला तो जे वागला ते फार चुकीचे वाटले. तो तिच्याजवळ जात म्हणाला, तुला राग आला असेल तर तो राग व्यक्त कर, मला रागव, माझ्यावर मोठ्यानं ओरडून बोल, पण असे शांत नको उभी राहू. प्रियांश तिच्या हाताला पकडून म्हणाला. प्रियाने त्याचा हात झटकून दिला आणि त्याच्याकडे फक्त पुन्हा एकदा बघितले. पण तिच्या डोळ्यामध्ये रागही नव्हता, संतापही नव्हता आणि प्रेमही नव्हते. ती तशीच पळत बेडरूममध्ये निघून गेली. अगं प्रिया थांब, असं म्हणून तो पण तिच्या मागे बेडरूममध्ये गेला. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं, तो तिला समजावू लागला. पण ती ऐकणार नव्हती, कारण तिला रडू आवरणार नव्हते. तिला कसं काय समजून सांगू? मला तसं नव्हतं काही म्हणायचं, चुकलं माझं, मी कान पकडतो, बघ माझ्याकडे, असे म्हणून त्याने खरंच स्वतःचे कान पकडले. तिने त्याच्याकडे बघितले सुद्धा नाही. हाही उपाय आपला चुकला. आता काय करू? त्याला काही सुचत नव्हते. तो शांत एका जागी बसला. तिला असे रडताना त्याला बघणे कठीण होते. कदाचित आता तोही रडणार असे वाटत होते. तेवढ्यात तिने त्याच्याकडे रागाने बघितले, तोंड वाकडे केले आणि पुन्हा आपले डोळे पुसत त्याच्या तिरप्या साईडला बसून राहिली. तुम्हा स्त्रियांना समजणे फार कठीण आहे, तो म्हणाला. मला नाही बोलायचे तुमच्याशी. तुम्ही ते सगळं सांगता ते सगळं तुमचं बरोबर. मी जे करते ते सगळं चुकीचं. ठीक आहे ना? कशाला राहायचं एकत्र? मी जाते माझ्या बाबांच्या घरी, असे ती म्हणाली. मी कुठे तुला असं म्हटलं? तो निरागसपणे बोलला. मी कोणतीही तक्रार न करता तुमच्यासोबत राहत आहे. आईंशी सुद्धा मला काही गोष्टी आवडत नसल्या तरी जमवून घेत आहे, ॲडजस्ट करत आहे. तुम्ही मात्र मला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मी कशाला तुमच्यासोबतशी बोलू? मी कशाला तुमच्याजवळ राहू? तुम्हाला असेच वागायचे असेल, तुमच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतील तर मला नाही जमणार. मी महान नाही तुमच्यासारखी. तुम्ही खूप शिक्षण केले आहे म्हणून तुमचे विचारही खूप मोठे आहेत. पण मी कमी शिकलेली आहे, माझे विचारही तसेच. नाही जमणार आपले. आत्तापर्यंत तुम्हाला मी जे वागत आली ते नाटक वाटत असेल तर ठीक आहे ना, तर तुमची काही चूक नाही. आणि माझी काही चूक असेल तर मला माफ करा. किंवा मी चुकून तुम्हाला काही बोलली असेल तर मला माफ करा आणि मला माझ्या बाबांच्या घरी जाऊ द्या. ती त्याला हात जोडून उभी राहिली. आपण जरा जास्तच बोलून गेलो. बोलता बोलता जरा जास्तच ओव्हरडोस झालेला आहे हे प्रियांच्या लक्षात आलेलं होतं. तो तिच्याजवळ गेला आणि शांतपणे तिच्या चेहऱ्याला आपल्या दोन्ही हाताने पकडत म्हणाला, तू किती सहनशील आहे ते मी बघण्याचा प्रयत्न करत होतो. मला खरंच तू आईबरोबर चुकीचं वागत आहे किंवा तुझं वागणं चुकीचं आहे, तू नाटक करत आहे हे मला म्हणायचं नव्हतं. आजूबाजूचे कोणी म्हटले तू कशी, तर तू काय म्हणशील, तू किती सहनशील आहे, मला ते बघायचे होते. प्रियांश बोलतच होता आणि बोलत असताना तिच्या साडीच्या पदराने तिचे डोळे पुसत होता. तिचे अश्रू मात्र थांबायचे नाव घेत नव्हते. यांच्यावरूनच ती किती प्रामाणिक आहे हे त्याला दिसून आलेले होते. ती तेवढी शांत झाली. त्याने तोपर्यंत तिच्यासाठी पाणी आणले. तिने पाणी पिले आणि पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून आता ती पूर्णपणे शांत झाली आहे हे तिच्याकडे बघून जाणवत होते. तू थोडा वेळ आराम कर. आपल्याला 4 वाजता दुपारी निघायचे आहे. त्यानंतर पूर्ण प्रवास. तुला झोपायला मिळणार नाही. तू थकशील. आत्ताच थोडं झोपून घे, असं म्हणून तो तिला बेडवर झोपून स्वतः मात्र बाहेर निघून गेला. 3:30 वाजले होते आणि त्यांना निघायची वेळ झालेली होती. अजूनसुद्धा प्रियाची मात्र तयारी झालेली नव्हती. तिने बेडरूमचा दरवाजा लावून घेतलेला होता आणि तयारी तिची चालू होती. प्रियांश बाहेर बसलेला होता आणि तो हॉलमधून तिला सारखा आवाज देत होता, झाली की नाही तयारी, लवकर सांग, मला रिक्षा बोलवायची आहे. प्रियाचा ठरलेला डायलॉग. हो 2 मिनिट फक्त, झालेच तयार. ओ एक काम करा आहे,
जरा इकडे येता का? आता काय काम आहे तुझं? प्रियांश जोरात ओरडला. बघा ना, ही चेन लागत नाही आहे. इकडे या लवकर, प्रिया म्हणाली. कशाची चेन लागत नाही आहे? दरवाजा उघडशील तेव्हा तर मी आतमध्ये येऊ शकेल. तो बेडरूमच्या बाहेर उभा. प्रियाच्या लक्षात आले आणि ती लगेच धावतच गेली आणि दरवाजा उघडला. दरवाजाच्या मागे जाऊन उभी राहिलेली तो तिला शोधू लागला आणि म्हणाला, आता तू दरवाजाच्या मागे काय करत आहेस? कोणती चेन? सांग लवकर. प्रिया त्याच्या समोर येऊन उभी राहिली. प्रियांश तिला एकसारखा पाहत राहिला. त्याने तिला तशी पहिल्यांदा पाहिले होते. प्रिया आपल्या पायांच्या दोन्ही अंगठ्यांवर जोर देत उभी होती. आपले दोन्ही हात तिचे पाठीमागे केलेले होते आणि थोडीशी घाबरलेली प्रिया त्याला दिसत पाठीमागे येऊन उभा राहा असं सांगत होती. तो तिच्या त्या फ्रॉककडे बघत हळूहळू मागे जाऊ लागला. तिच्या फ्रॉकची चेन लागत नव्हती. त्याने तिचे केस समोर केले आणि अगदी कमरेपासून तर मानेपर्यंत असणारी ती चेन तो हळूहळू लावू लागला. पहिल्यांदा प्रियांशला तिची ती उघडी पांढरी शुभ्र पाठ आणि मध्ये असणारा काळा त्याला दिसला होता. तो तीळ फार सुंदर दिसत होता. त्याने तिच्या त्या उघड्या पाठीवरून आपला हात अतिशय अधीरतेने फिरवला आणि त्या काळ्या तिळावर त्याचा हात त्याने तसाच ठेवला. प्लीज तसं नका करू, मला इकडे कसं तरी होत आहे, ती आपलं अंग चोरत त्याला घाई करत म्हणाली. तो भानावर आला आणि त्याने हळूहळू ती चेन पूर्ण वर नेत लावली. ती तशीच उभी होती, आरशाकडे पाहत. तिचे केस व्यवस्थित करू लागले आणि तो तसाच उभा राहिला. तिच्याकडे एकसारखा पाहू लागला. तिच्या पायापासून तर अगदी वरपर्यंत अगदी निरीक्षण करू लागला. पहिल्यांदा प्रिया खूप सुंदर दिसत होती. तो जसा तिच्याकडे पाहत आहे हे पाहून तिला जास्तच लाज वाटली आणि तिने त्याला विचारले, चांगला दिसत नाही का फ्रॉक हा? दुसरा आहे माझ्याकडे, घालून घेते. तो तिच्याजवळ येत तिला स्पर्श न करता फक्त तिच्याकडे पाहत म्हणाला, मी कुठे असं म्हटलं? तू या फ्रॉकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. फिकट गुलाबी रंगाचा तो फ्रॉक तिच्या गुडघ्याच्या थोडा खाली होता. तिचे ते पांढरे शुभ्र पाय, त्या पायाच्या पांढऱ्या शुभ्र पोटऱ्या, तिच्या पायामध्ये असलेले ते पैंजण, सर्व काही अगदी सुंदर, कधी न पाहिल्यासारखे त्या गुलाबी फ्रॉकवर शोभतील अगदी असेच कानातले नाजूक, डोक्यामध्ये हलकासा भरलेला सिंदूर, गळ्यामध्ये ते छोटे मंगळसूत्र आणि हातामध्ये हिरवा चुडा, ओठावर अगदी लाल फिकट लिपस्टिक, तिच्या गालावर अलौकिक गुलाबी आलेली होती. अर्थात ती मेकअपची जादू होती, परंतु त्या गुलाबी फ्रॉकमुळे तिच्या चेहऱ्यावरचे तेज खूपच सुंदर होते. आता असंच बघत बसणार आहे का? जा रिक्षाला बोलून आणा, ती त्याच्या खांद्यावर हात देऊन त्याला दरवाजाकडे नेत म्हणाली. तो आपल्या बाईकची चावी घेऊन बाहेर पडला. दरवाजाजवळ थांबला आणि तिच्याकडे पुन्हा एकदा वळून बघून म्हणाला, आय लव्ह यू प्रिया. तू खूप सुंदर दिसत आहे. तुझ्या कानाच्या मागे काळं काजळ लावायला विसरू नको. तिने नेहमीसारखं लाजून त्याच्याकडे बघितलं, हात उंचावला आणि जणू काही त्याला जा आता असा इशारा केला. दोघेही रिक्षात बसलेले. नजर सारखी प्रियाकडे जात होती आणि तेच बघून प्रियांशला खूप राग येत होता. परंतु काय करणार, त्याची बायको होतीच एवढी सुंदर आणि आज तर तिच्याकडे तो सुद्धा बघण्याचा मोह टाळू शकत नव्हता. तर हा रिक्षावाला आता पुढच्या 10 मिनिटासाठी आपल्या बायकोकडे बघण्याचा मोह कसा टाळू शकेल? आणि आपण सुद्धा त्याला ते तसं करण्यापासून रोखू शकत नाही, कारण तोही पुरुष होता. पुरुषाची जात कशी असते हे त्याला माहिती होतं. समोरच्या व्यक्तीला जेवढे हे करू नका असं रोखणार, तेवढीच ती इच्छा जास्त बळावते आणि वारंवार आपली नजर त्या सुंदर गोष्टीकडे जात असते. हे प्रियांशला चांगलेच माहिती होते. अर्थ तू रिक्षावाला आपल्याकडे बघत आहे हे प्रियाला सुद्धा समजत होते आणि आपल्याकडे तो बघत आहे म्हणून आपला नवरा आपल्याला चोरून बघत आहे. परंतु त्या रिक्षावाल्याला तसे बघताना त्याला काय वाटत आहे, किती राग येत आहे हे बघून प्रियाला आनंद येत होता. अगदी 15 मिनिटांमध्ये ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. एकटा रिक्षावाला फक्त तिच्याकडे तेव्हा बघत होता. आता मात्र रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक व्यक्ती प्रियाला बघत होता. अतिशय सुंदर अशी ही मुलगी आणि तिच्यासोबत प्रियांशसुद्धा काही कमी नव्हता. परंतु त्याला वारंवार असं वाटत होतं की कदाचित त्याने सुद्धा मस्त टी शर्ट आणि जीन्स घालायला पाहिजे होती. रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक व्यक्ती प्रियाच्या त्या फ्रॉकला आणि तिच्या त्या उघड्या पायांना बघितल्याशिवाय पुढे जात नव्हता. हे बघून प्रियांशला
खरंच असं वाटत होतं की कदाचित ही रेल्वे त्याच्या घरापासूनच निघाली असती तर बरं झालं असतं. निदान या रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ थांबून या लोकांना फुकट आपल्या बायकोच्या सौंदर्याचा आनंद असाच उडवता नसता आला. त्याच्या चेहऱ्यावर झालेली ती घालमेल प्रियाला मात्र सुखावून जात होती. शेवटी एकदाची प्रियांश आणि प्रियाला ज्या गाडीची प्रतीक्षा होती ती गाडी आली आणि प्रियांशला निदान आता त्या रेल्वे स्थानकावरील त्या सर्व पुरुषांचा प्रियाला बघणाऱ्या त्या नजरेचा प्रतिकार करावा लागणार नाही असे वाटले. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीमध्ये ते दोघेही घुसले. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.